नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे सोमवार. परत नवीन आठवडा सुरू झाला आहे. त्या नवीन आठवड्यासाठी मी तुमच्यासाठी 2 नवीन रांगोळ्या घेऊन आलेली आहे. आपण या आठवड्यामध्ये कमीत कमी रांगोळीमध्ये, कमीत कमी कलरमध्ये कशी रांगोळी काढता येईल हे बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 रांगोळ्या काढणार आहोत. त्या पण बॉर्डर रांगोळ्या, एकदम नाजूक, सिंपल, साध्या, कोणीही काढू शकेल अशा ह्या 2 रांगोळ्या असणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशा पद्धतीने आपण एक रेष ओढून घेतली आणि बोटाच्या साहाय्याने डिझाईन करून घेतली. नंतर आपण बॉटलच्या मदतीने 3-3 टिपके देऊन घेणार आहोत अल्टरनेट. आणि काल रविवार असल्यामुळे थोडी शॉपिंगला जायचं होतं. मग आम्ही गेलो होतो. तर तिथून मी असं बाहेर जेव्हा जाते ना, रांगोळीसाठी मला काय काय साहित्य घेता येईल मी ते शोधत असते. तर मी हे बघा ह्या प्रकारचे असं साहित्य आणलं. हे क्राफ्ट मटेरियल म्हणून भेटलं आहे मला एक. त्यात 4-5 प्रकारचे असे पेनाच्या साईजचं आहे ते टूल. असे मी घेतले. 90 रुपयाला मला भेटले ते 5 का 6 आहेत. त्याच्या मदतीने आपण आज ती डिझाईन केली आहे. आणि मग लाल आणि पिवळ्या कलरचे टिपके देऊन घेणार आहोत. मैत्रिणींनो, कधीच रांगोळी सफेद काढू नये, म्हणजे फक्त सफेद कलरची रांगोळी काढू नये. त्यात तुम्ही थोडासा कलर टाकला पाहिजे. म्हणून मी नेहमी रांगोळीमध्ये लाल किंवा पिवळा कलर वापरत असते. आपण जर सफेद रांगोळी काढणार आहोत, मग ते हळदी कुंकूचा लूक येतो त्याला. हळदी कुंकू कसं आपल्या पायंदळी येतं ना, देवाचं असतं, त्यामुळे आपण ते रांगोळीमध्ये टाकू नये. त्याऐवजी तुम्ही हळदी कुंकू कलरची रांगोळी टाकू शकता. ही आपली पहिली रांगोळी झाली. आता आपण दुसरी रांगोळी बघणार आहोत. सेम पॅटर्नमध्येच रांगोळी आपली दुसरी पण. अशा पद्धतीने तुमची जर रेष सरळ नसेल येत तर तुम्ही अशी पट्टी ठेवून तुम्ही ती सरळ ओढू शकता रेष. या प्रकारची रांगोळी आपण बघितली आहे, पण ती कलरमध्ये रांगोळी होती. गुलाबी आणि हिरव्या कलरचे आपण टिपके दिले होते. ही पूर्ण व्हाईट असणारी रांगोळी आणि त्यात आपण हळदी कुंकू कलर टाकणार आहोत. असे 3-3 अल्टरनेट टिपके दिले. ही रांगोळी पण मी कालच आणली बाजारातून आणि त्यात थोडे जाड खडे आहेत, त्याच्यामुळे ते पडत नाही आहे. तर तुम्ही नेहमी रांगोळी गाळणीने गाळूनच वापरत जा, म्हणजे असा प्रॉब्लेम येणार नाही. असे टिपके टाकून घेतले आणि त्याच्या खाली असे मोठे मोठे नंतर टाकून घेऊ आपण. या टूलच्या साहाय्याने त्याला डिझाईन करून घेतली अशी बारीक बारीक. अगदी कुणीही, तुमचे छोटे मुलं पण काढू शकतील, एवढ्या सोप्या रांगोळ्या या आजच्या. आणि नाजूक एकदम कमी जागेत असा एक बघा किती छोटा पट्टा येतो, तेवढ्या पट्ट्यामध्ये आपण ती रांगोळी काढली. आणि एकदम अशा छोट्या छोट्या रांगोळ्या काढल्या तरी म्हणजे खूप प्रसन्न वाटतं. आपण जेव्हा घरात एंट्री करतो ना आपल्या, खूप छान वाटतं. असे टिपके टाकून घेतले आणि चमच्याच्या साहाय्याने त्याला थोडं खोलगट करून घेतला. मग आपल्याला त्यात हळदी कुंकू कलरची रांगोळी टाकायची आहे. या आठवड्याच्या पुढच्या रांगोळ्या पण मैत्रिणींनो अशा छोट्या छोट्या एकदम पारंपरिक रांगोळ्या असणार आहे आणि 3च कलरमध्ये आपण रांगोळ्या काढणार आहोत. ही आपली झाली दुसरी रांगोळी. तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.